4 वाजले आणि आज आम्हाला जायचं उडुपीपर्यंत. सगळं सामान वगैरे एकतर पॅक झालं. आम्ही काय बॅग ओपन नाही केलं. आलो, रायडिंग लगेच ठेवलं, जेवलो, झोपलो, तर लगेच निघतं. आम्ही पहिल्या लेगमध्ये कुन्नूरपर्यंत जाणार आहे. त्यानंतर मध्ये 12 ते 1-2पर्यंत ब्रेक येणार आहे. त्यानंतर सेकंड लेगमध्ये कुन्नूर ते उडुपी करणार. तर आता 4:25 झाले आहेत. आम्ही 4:23ला निघालो हॉटेलवरून. डिसाईड केलेलं की 4ला निघायचं, बट 25-20 मिनटं लेट आहोत आम्ही. बट ते ठीक आहे. आता पलक्कड सिटी क्रॉस करतो आहे आणि उडुपी आहे 417 किलोमीटर्स इकडून. तर आता पहिला 2 तास ना पूर्ण स्ट्रेच करायला बघणार आहे. 3 तास खेचू, 2 तास पण 3 तास खेचू, कारण ट्रॅफिक नसणार रस्त्यावर. क्लायमेट पण मस्त प्लेझंट आहे, आत्ता थंड वाटतं इकडे. आणि मग 3 तासामध्ये 150 किलोमीटरच्या आसपास होतील. मग नंतरच्या लेगसाठी एवढं राहणार नाही. त्यामुळे आता जास्त जरा खेचून घेतो. मी ना केरलामध्ये एंट्री केल्यापासून एक गोष्ट ऑब्झर्व केली. इथे ना जागोजागी आपण गणपती कसे मंडप बांधतात तसे मंडप बांधल्याने गणपतीची मूर्ती आहे. आता एक्झॅक्टली काय आहे मला माहीत नाही, पण खूप जागेवर बघितलं मी. काल जेवायला गेलो तेव्हा पण बघितलं, आत्ता एक बघितलं, काल केरलामध्ये एंटर केलं तेव्हा बघितलं. तर ते उद्या किंवा सकाळी मी फाइंड आउट करेन कन्नूरला पोचल्यावर की एक्झॅक्ट काय आहे ते. तर आम्ही इथे पलक्कडपासून 40 किलोमीटर थांबलो आहे. आता मला वाटत नाही मला मोटो ब्लॉग करायला भेटेल, कारण पाऊस सुरू झाला. तर मी ज्या मॉडेल माहीत काढून टाकलं आहे, तो फक्त गोप्रो ठेवला आहे. तर जर थांबलो मध्ये किंवा स्लो असेल तेव्हा बोलेन, पण आवाज येईल की नाही याचं माहीत नाही. तर बघू. अजून कोझाईकोडे 2 तास आहे, 87 किलोमीटर्स आहे. कोझाईकोडेला जायचंच टार्गेट आहे डिरेक्टली, मध्ये कुठे थांबायचं नाही आहे. आणि त्यानंतर बघू. तर आता रिलायन्सच्या पेट्रोल पंपवरती थांबलो आहे. हे मुक्काम म्हणून एक गाव आहे, त्याच्या थोडं पुढे आलो आहे. तर फ्यूलअप केलं आहे परत आणि आता निघायची तयारी चालू आहे.
हां चल चल. तर आम्ही आता कन्नूरच्या थोडं पुढे येऊन थांबलेलो, कारण खूप वेळ झाला आम्ही नॉनस्टॉप चालवत होतो आणि एवढा वैताग आला आहे ना. तर रस्ते बघून असं वाटतं या रस्त्याने आलो आहे. असं वाटत होतं बँगलोरने गेलो असतं तर बरं झालं असतं. आता काय हाय नशिबाला. अजून कासरगोड 100 आणि मँगलोर 150 किलोमीटर आहे. मग मँगलोरवरून अजून 30-40 किलोमीटर उडुपी आहे. बघू कधी पोचतोय. It was at this moment that he knew he fucked up. लास्ट जिथून आम्ही फ्युलअप केलेलं तिथून 183 किलोमीटर झालं आहे आणि अजून उडुपी आहे. उडुपी किती आहे? बँगलोर तर 61 आहे आणि तिथून अजून पुढे उडुपी आहे. बट आमचा प्लॅन चेंज होतं असं म्हणजे चालू आहे की गोवा नॉनस्टॉप मारायचा. बघू आता ते सगळं डिपेंड करतं की मँगलोरला किती वाजेपर्यंत पोचतं. मँगलोरतून 61 किलोमीटर्स आहे आणि मग 61 किलोमीटर्स नंतर आम्ही शेलला थांबू तिकडे आणि मग डिसाईड करू काय करायचं. बोल बोल. चालू आहे का व्लॉग? चालू केला आम्ही. तर आम्ही आता मँगलोरला थांबलेलो. आमचा प्लॅन होता गोव्याला जायचा डायरेक्ट, पण तो आमच्या घरच्यांनी कॅन्सल केला आहे. तर आता आम्ही उडुपीलाच थांबतो आहे आणि म्हणजे शेलला थांबल्या मी माणसं जोडतो आहे. एक आपल्या ठाण्यातला भाऊ भेटला, त्यानंतर एक पुण्यातले सर आहेत, एक सर्जन आहेत, ते भेटले, त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या आणि बरं वाटतं. जर ट्रॅव्हल करतो तसं माणसं भेटत चालली. तर मग भेटू. आता उडुपीला जातो, हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि मग भेटतो तुम्हाला. सो तुम्ही जसं बघितलं, आम्ही मँगलोरवरून निघाल्यानंतर आम्हाला जोरात पाऊस लागला. त्यामुळे आम्ही मँगलोरपासून फक्त 10 किलोमीटरच पुढे गेलो आणि मग एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि असा होता आमचा पलक्कड ते उडुपीचा प्रवास. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राईब करा.